विजय वडेट्टीवार ने भारत अमेरिका व्यापार समझौते को किसानों के खिलाफ बताया है। उनका कहना है कि इस समझौते से महाराष्ट्र के कपास, मक्का और सोयाबीन किसानों को बड़ा नुकसान होगा। इसी के विरोध में 7 मार्च को यवतमाल में कांग्रेस आंदोलन करेगी। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि अमेरिका से आने वाले माल पर 0% टैक्स और भारत से निर्यात पर 10% टैक्स लगाया जा रहा है, जो पूरी तरह असमान है। सुनिए क्या कुछ कहा विजय वडेट्टीवार ने। नाही, निवडणुकीच्या संदर्भात कुठलीही चर्चा नव्हती। केवळ शेतकऱ्यांच्या संदर्भात इंडो यूएसए झालेला जो डील आहे त्या ट्रेड डीलच्या संदर्भात ही चर्चा होती। कारण अमेरिकेतून पाठवणाऱ्या सामानावर 0% टॅक्स आणि भारताने जर कुठलंही सामान पाठवलं तर त्यावर 18%। म्हणजे अमेरिकेतून येणारा याच्यावर कुठेही निर्बंध नाही, कुठलाही टॅक्स नाही। मात्र भारतातून निर्यात करायची असेल तर 18% टॅक्स मोजावा लागेल। मग कोण घेणार भारताच्या बाहेर धान्य? उद्या अमेरिकेतून सगळ्या डाळी येतील, अजून डाळी त्याच्यामध्ये समावेश केला नाही, पण त्या भरोसा नाही त्या ट्रम्पचा। उद्या त्याचाही समावेश करेल। त्यामध्ये काश्मीर मध्ये होणारे फ्रूट्स आहेत, जिथे सेबचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते, ते शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत। मका शेतकरी, सोयाबीनचा शेतकरी, कापसाचा शेतकरी, हे सगळं जर मोठ्या प्रमाणात बाहेर देशातून इकडे आयात व्हायला लागली तर या शेतकऱ्याचं काय होईल यावरती चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून पुढील आंदोलनाची दिशा कशी ठरवायची यावर चर्चा झाली।